आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। नाशिकच्या जागेबाबत जी बीजेपी कार्यालयात आज जो हंगामा झालेला, बरेचशा कार्यकर्त्यांची मागणी आहे की ही सीट भाजपला मिळावी। काय नेमकी घटना झाली? हे बघा, भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती। त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्यात। हंगामा झाला असं म्हणता येणार नाही। आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत। मोदीजींचे विचार, देवेंद्रजींचं कार्य, आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या। फक्त एवढंच की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्यात। पण हा मेसेज आपण वरतीपर्यंत पोहोचणार आहात का? खरंच मागणी निश्चितच ठिकाणी आपले आमदार आहेत शहरातले आणि संपूर्ण आपला बीजेपीची ह्या ठिकाणी सत्ता आहे महापालिकेचे, तर काय आपले? हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार या ठिकाणी आमचे आहेत आणि सर्वाधिक नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते। ज्या पद्धतीनं गत 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सतत सक्रियता दाखवली कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून, कोरोना काळापासून तर आतापर्यंत। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।